नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट टीचर या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्मी पब्लिक स्कूल अर्थात सैनिक स्कूलची एक भरती निघाली आहेत. एकूण 31 पदांची ही भरती आहे. तर जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून किती पदे भरली जाणार आहेत आणि पदांचे नाव काय काय आहेत. बघा इथे बघा, आर्मी पब्लिक स्कूल सैनिक स्कूल चंद्रपूरचं ही आपली महाराष्ट्रामधली. बघा, TGT साठी कार्यालय अधीक्षक, सामान्य कर्मचाऱ्यासाठी सुद्धा पदे आहेत. तसेच समुपदेश हे बघा, इथे बघा, समुपदेश, संगीत, कला शिक्षक, मास्टर, जनरल स्टाफ, MTS शिक्षकासाठी सुद्धा आहेत. सामान्य कर्मचारी या पदासाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. तसेच वाढवा या पात्र उमेदवारांचे अर्ज HTTP सैनिक स्कूल चंद्रपूर .com या वेबसाईटवर ऑनलाईन भरायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. सैनिक स्कूल चंद्रपूर सैनिक हे बघा, यांनी 2021च्या जाहिरातीनुसार 31 पदांची घोषणा केली आहे. तसेच अर्ज सादर करण्याची तारीख 17 जानेवारी 2022 दिली आहेत. म्हणजे 17 जानेवारी लास्ट डेट दिली आहेत, तुम्ही बघू शकतात. तर आपण जाणून घेऊया आता काय ती भरती. बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे सैनिक स्कूल चंद्रपूर महाराष्ट्र अंडर सैनिक स्कूल सोसायटी न्यू दिल्लीचे रिक्रुटमेंट. आता आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया किती पदे एकूण. हे बघा, TGTसाठी इंग्लिश आहे हे पोस्टचं नाव. रेग्युलर 2 पोस्ट आहे बघा, 2 पदे भरली जाणार आहेत. आणि त्यांचं एलिजिबिलिटी काय बघा, एलिजिबिलिटीसाठी बॅचलर ऑफ डिग्री पाहिजे त्यांना इंग्लिशसाठी आणि 50 मार्क्स पाहिजे. तसेच BEd पाहिजे आणि CET किंवा TET सुद्धा पास पाहिजे. हे बघा, किंवा त्यांना आहे ना 4 वर्षासाठी BEd विथ इंग्लिश फ्रॉम रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन पाहिजे. डिझायरेबल क्वालिफिकेशन काय पाहिजे, एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग इन रेसिडेंटल स्कूल इन द कन्सर्न सब्जेक्ट, प्रोफिशियन्सी इन द टीचिंग ऑफ द कन्सर्न सब्जेक्ट. हे बघा, त्यांचा ग्रेड पे दिला आहे त्यांनी. बेसिक पे दिला आहे 44,900. तसेच DA प्लस मेडिकल अलायन्स. एज लिमिट दिलं आहे त्यांनी 21 ते 35 वर्षापर्यंत करू शकता पण अप्लाय. आता सेकंड पद पहा. आता TGTसाठी सोशल सायन्ससाठी आहे, सामाजिक शास्त्रासाठी रेग्युलर पदे आहे. एक ओपनसाठी STसाठी एक आहे, त्यांना पण तेच आहे. बॅचलर डिग्री ऑफ इन सोशल सायन्स पाहिजे, 50 मार्क आणि BEdसुद्धा पाहिजे. तसेच TET किंवा सेंट्रल TET सुद्धा पाहिजे. हे बघा, आणि त्यांचा बेसिक पे दिला आहे बघा 44,900. DA प्लस मेडिकल अलाउन्स. त्यांचीसुद्धा 21 ते 35 वयापर्यंत भरू शकता आपण अर्ज वय. आता इथे बघा 3 नंबरचा पद आहे बघा, TGT व मॅथमॅटिक्स गणितसाठी बघा. ओपनसाठी भरले जाणार हे पदं. हे बघा, अकॅडमिक इयर बॅचलर ऑफ डिग्री इन मॅथमॅटिक्स विथ लिस्ट 50% मार्क, 50 मार्क पाहिजे फक्त. 3 इयर ड्युरिंग द क्वालिफिकेशन ऑफ 50% मार्क. BEd पाहिजे. तसेच पास इन CET किंवा स्टेट TET पाहिजे. हे बघा, यांनासुद्धा तसंच आहे. बेसिक पे 44,900. DA प्लस मेडिकल अलाउन्स सेम तसंच, त्यांना एज लिमिट तसंच आहे. हे बघा, आता इथे दुसरं पद बघा, TGT जनरल सायन्स आहे रेग्युलर OBCसाठी पद आहे. हे बघा, त्यांना बॅचलर ऑफ इन डिग्री जनरल सायन्ससाठी पाहिजे, 50% मार्क. BEd डिग्री पाहिजे फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, पास इन CET STET किंवा नीट किंवा SLT पाहिजे. आणि किंवा 4 इयर BSc BEd विथ मॅथमॅटिक्स ॲट रिजनल कॉलेज पाहिजे. तसेच TETसुद्धा कंपल्सरी केली आहे. बघा, त्यांचा ग्रेड पे जाणून घेऊ शकता तुम्ही. बेसिक पे 44,900 प्लस DA प्लस मेडिकल अलाउन्स आणि एज दिले त्यांनी. एज 21 ते 35 वर्ष, 1 जानेवारी 2022पर्यंत व्हॅलिड आहे. आता दुसरं पद बघा, ऑफिस सुप्रिटेंडंट. ऑफिस सुप्रिटेंडंट बघा, ओपनसाठी एक जागा आहे. त्याचं काय क्वालिफिकेशन इसेन्शियल ग्रॅज्युएशन विथ 5 इयर ऑफिस एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना, 5 वर्षाचा अनुभव पाहिजे ग्रॅज्युएशन विथ. हे बघा, और किंवा 7 वर्षे अनुभव UDC इक्विलंट इन द स्कूल पाहिजे. आणि दुसरं आहे पहा, ॲबिलिटी टू कॉरेस्पॉन्ड इंडिपेंडेंटली इन इंग्लिश. कॅन्डिडेट विथ नॉलेज ऑफ कॅम्प्युटर ॲप्लिकेशन, कॅम्प्युटरचं ज्ञान पाहिजे. डिझायरेबल क्वालिफिकेशन काय सांगितलं यांनी बघा, नॉलेज ऑफ रूल्स ऑफ सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन, टायपिंग स्पीड ऑफ मिनिमम 40 वर्ड पर मिनिट, इंग्लिश इन MS वर्ड. हे बघा, त्यांचा दिला आहे बेसिक पे ऑफ
35,400 प्लस DA प्लस मेडिकल अलाउन्स 18 ते 50 सांगितलं यांनी वयाचं मर्यादा. 18 ते 50च्या दरम्यान भरू शकता तुम्ही फॉर्म. आता दिसे जनरल एम्प्लॉय. जनरलसाठी बघा तुम्ही आता 4 जागा ओपनसाठी आहे आणि 3 जागा OBCसाठी आहे. यांना काय सांगितलं बघा आता, ये शुल बी हॅव पास 10वी पास सांगितलं यांनी. हे बघा तुम्ही, हे बघा इट शुल पास मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास पाहिजे. डिझायरेबल क्वालिफिकेशन सांगितलं यांनी, एक्सपिरियन्स इन एनी ऑफ द फॉलोइंग फील्ड दॅट इज हेअर कटिंग, लॉन्ड्री, मशनरी, गार्डनिंग, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सेवेज, क्लिनरन्स, कुकिंग, हाऊस कीपिंग, ड्रायव्हिंग ऑफ 4 to 6 व्हीलर. द कॅन्डिडेट शुल फिजिकली फिट पाहिजे. बघा आता याचा पगार बघा. आता इथे बघा बेसिक पे ऑफ 18,000 दिला आहे त्यांनी. DA प्लस मेडिकल अलाउन्स आहे. सेम आहे त्यांना पण 18 ते 50च्या वयाच्या गटामध्ये बसावं लागेल त्यांना. बघा आता इथे बघा, आता इथे दिलं आहे त्यांनी TGT कॅम्प्युटर सायन्स. इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन बघा आता BSc BEd पाहिजे किंवा BTech पाहिजे कॅम्प्युटरमध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाहिजे. तसेच ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ द मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट ॲट 3 year डिप्लोमा इन कॅम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT फ्रॉम ॲन इन्स्टिट्यूट रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी AICTE अप्रूव्ह पाहिजे. किंवा ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट अँड ॲटलीस्ट 1 year डिप्लोमा इन कॅम्प्युटर इंजिनियर. हे बघा आता त्यांनी सांगितलं आहे कॅम्प्युटर इंजिनियर पाहिजे त्यांना. आता त्यांचं अनुभव काय का क्वालिफिकेशन काय त्यांचं, डिझायरेबल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग इन रेसिडेंटल स्कूल इन द कोरेस्पॉन्ड, एखाद्या शाळेमध्ये शिकायचा अनुभव पाहिजे. तसेच प्रोफेशनल इन टीचिंग कॉन्सर्न सब्जेक्ट, एखादा सब्जेक्ट पाहिजे ज्ञान. नॉलेज ऑफ कॅम्प्युटरचं पाहिजे त्यांना. ॲप्टिट्यूड इन स्पोर्ट गेम आणि एक्स्ट्रा करिक्युलर पाहिजे त्यांना. काय सांगितलं बघा आता पेमेंट काय 30,000 दिलेलं आहे. कॉन्सोलेटेड पे दिलेलं आहे. 21 ते 35च्या वय दरम्यान भरावं लागेल तुम्हाला. आता इथे काउन्सिलर पहा, काउन्सिलरची कॉन्ट्रॅक्चुअल पदे परमनंट नाही आहे. ही सुद्धा ओपनमध्ये भरले जाणार आहेत. आता याला काय लागतं इसेन्शियल क्वालिफिकेशन BA किंवा BSc सायकोलॉजी किंवा सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा इन काउन्सिलिंग पाहिजे. तसेच ॲबिलिटी टू कन्वर्स फ्लुएंटली इन इंग्लिश. तसेच डिझायरेबल अकॅडमिक क्वालिफिकेशन काय त्यांना, एक्सपिरियन्स इन प्रोव्हाइडिंग करिअर एज्युकेशनल काउन्सिलिंग टू स्टुडंट इन रिप्युटेड स्कूलमध्ये पाहिजे. तसेच रजिस्ट्रेशन विथ रिहॅबिलिटेशन्स काउन्सिलर ऑफ इंडिया ॲज अ वोकेशनल काउन्सिलर पाहिजे. ॲप्टिट्यूड अँड स्पोर्ट गेम अँड एक्स्ट्रा करिक्युलर पाहिजे. त्यांना पगार बघा दादा 25,000 दिला आहे त्यांनी. कॉन्सोलेटेड पे. वय लिमिट ते सारखाच आहे. फक्त ही पदे परमनंट नाही आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल पदे. आता बघा इथे म्युझिक टीचरसाठी सुद्धा दिले पदे. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय बघा, MA म्युझिक पाहिजे त्यांना किंवा मास्टर ऑफ म्युझिक आणि रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये पाहिजे. आणि किंवा अजून हायर सेकंडरी किंवा सिनियर सेकंडरी विथ एनी ऑफ द फॉलोइंग संगीत अलंकार मास्टर ऑफ म्युझिक इंदिरा कला संगीत विश्वकर्मा विश्वविद्यालय. हे बघा किंवा त्यांना संगीत प्रवीण मास्टर म्युझिक पाहिजे, संगीत निपुण पाहिजे, असे क्वालिफिकेशन पाहिजे. त्यांनासुद्धा पगार भरपूर चांगला आहे. 20,000 दिला आहे त्यांनी. एज लिमिटसुद्धा सारखंच आहे. कॉन्ट्रॅक्चुअल पदे ही सदी. हे बघा आर्ट मास्टरसुद्धा तसेच पदे आहे बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. ही कॉन्ट्रॅक्टची पदे आहे आणि जी तुम्हाला वरती दाखवली मी ती ही परमनंट पोस्ट आहे. हे टीचर शिक्षकासाठी आहे. हे बघा हे रेग्युलर पदे आहे म्हणजे सायन्स ऑफिसर रेग्युलर पदे म्हणजे परमनंट पोस्ट आहे. जनरल पण रेग्युलर आहे. ही बघा मॅथचं बाकी अजून मॅथमॅटिक्स टीचर रेग्युलर पदे आहे सर्व. आता याच्यानंतर बघा तुम्ही आर्ट मास्टर झाला, जनरल एम्प्लॉय झाला. MTHचा सुद्धा भरपूर पदे आहे. MTHचे बघा आता STसाठी 1 पद आहे, SCसाठी 2 पदे आहे, OBCसाठी 2 पदे आणि ओपनसाठी 4 पदे आहेत. त्यांचं काय आता क्वालिफिकेशन बघा तुम्ही. इश्यूड पास मॅट्रिक्युलेशन इक्विव्हॅलंट 10वी पास पाहिजे, 10वी पास झाला पाहिजे. बघा मॅट्रिक्युलेशन दिलं आहे MTH पदासाठी. कॉन्ट्रॅक्चुअल पदे ही कॉन्ट्रॅक्टमध्ये
एक्सपिरियन्स आणि ऑफ द फॉलोइंग फील्ड दॅट इज हेअर कटिंग दिलं आहे बाय 15,000 पेमेंट आहे त्यांना. तसंच हार्डबॉयसाठी सुद्धा MTS पदे 4 पदे ओपनसाठी त्यांनासुद्धा 10वी पास दिलं आहे. हे बघा आता इथं त्यांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. आता कोणतं पोस्ट परमनंट कोणतं पोस्ट नॉन परमनंट आहे. TGT इंग्लिशसाठी दिलेलं परमनंट पोस्ट आहे. सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ प्रोबेशन आहे. 44,900 पे स्केल त्यांचा थ्रू NPS दिलं आहे. नॅशनल पेमेंट सिस्टीम दिले आहे. हे बघा ऑदर फॅसिलिटी काय दिलं आहे, रेंट फ्री आहे, अकोमोडेशन्स अँड सबसिडाईज एज्युकेशन ऑफ 2 चिल्ड्रनसाठी दिले आहे त्यांनी सबसिडी 2 चिल्ड्रनसाठी. TGT सोशल सायन्ससाठी परमनंट पोस्ट आहे बघा 44,900 दिलं आहे. आता मॅथ्ससाठी सुद्धा तीच आहे, रेग्युलर पदही नाही. TGTसाठी परमनंट पोस्ट आहे. ऑफिस सुपरिटेंडंट सक्सेसफुल कम्प्लिशन दिलं आहे. हे बघा जनरल एम्प्लॉयमेंट सक्सेसफुल कम्प्लिशन प्रोफेशन 18,000 पगार आहे. आता इथे TGT सायन्स कम्प्युटर कॉन्ट्रॅक्टपदे हे बघा हे तुम्ही जाणू शकता बघा. ही सगळी पदे कॉन्ट्रॅक्टची पदे काउन्सिलर, आर्ट मास्टर, म्युझिक टीचर, वार्ड बॉय, जनरल एम्प्लॉई. हे बघा आता सिलेक्शन कसं आहे, स्ट्रक्चर ऑफ सिलेक्शन. द सिलेक्शन प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ 3 स्टेप दॅट इज रिटन टेस्ट, एक्झामिनेशन्स, क्लास डेमॉन्स्ट्रेशन आणि इंटरव्ह्यू. हे बघा रिटन एक्झामिनेशन होणार आहे पहिले तुमची, नंतर क्लास डेमॉन्स्ट्रेशन प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे. याचे 3 स्टेज पास करणं आहे तुम्हाला. द कॅन्डिडेट विल हॅव रिक्वायर्ड टू स्कोर मिनिमम 30% पाहिजे तुम्हाला. तसेच क्वालिफायसाठी नेक्स्ट स्टेपसाठी हाऊएवर द मिनिमम रिक्वायर मार्क मे बी इन्क्रीज वाढू शकता 50%पर्यंत. द बोर्ड ऑफ ऑफिसर लिमिट नंबर ऑफ कॅन्डिडेट फॉर द नेक्स्ट स्टेप ऑफ सिलेक्शन प्रोसेस आफ्टर द इच फेस नेम्स ऑफ द शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट. म्हणजे एकदाचा कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाल्यानंतर त्याला सिलेक्ट करावं लागेल पुढच्या फेजसाठी. आणि इट विल बी ऑन द स्कूल वेबसाईटवर, तुम्हाला वेबसाईटवर सगळं दिसेल, लिस्ट लागेल. तसेच द मार्किंग स्ट्रक्चर ऑफ द एक्झाम विल बी अंडर. हे बघा आता मार्किंग स्ट्रक्चर कसं आहे बघा. TGT इंग्लिश, सोशल सायन्स, जनरल सायन्स, मॅथ, कॅम्प्युटर सायन्स, आर्ट मास्टर, म्युझिक टीचर, काउन्सिलरसाठी हे बघा आता कसं आहे स्ट्रक्चर. रिटर्न एक्झामिनेशन 100 मार्काचे होणार आहेत. 50% वेटेज आहे त्यांना. तसेच क्लास डेमॉन्स्ट्रेशन आहे बघा 100 मार्क आहे, 30% वेटेज आहे त्यांना. तसेच इंटरव्ह्यूसाठी सुद्धा 100 मार्क दिले आहे गुण आणि 15% वेटेज आहे. आता बघा वेटेज ऑफ हायर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिला आहे 50 मार्काचं दिलं आहे. 5% वेटेज आहे. ज्याचं हायर एज्युकेशन असेल आणि असेलला 50 मार्क दिले आहे आणि 5% वेटेज आहे. आता बघून घ्या ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफसाठी दिलं आहे. आता ऑफिस सुपरिटेंडंटसाठी बघा रिटर्न एक्झाम दिली आहे, 1 आवर चालणार आहे, 50 मार्क दिले आहे. तसेच स्किल प्रोफेन्सी टेस्ट आहे 35 मार्कासाठी. इंटरव्ह्यू 15 मार्कासाठी दिला आहे. हे बघा जनरल एम्प्लॉयमेंट वार्ड रिटर्न एक्झामिनेशन दिलं आहे 30 मार्कासाठी. रनिंग शटल स्किल प्रोफिशियन्सी टेस्ट 70 मार्कासाठी दिलं आहे. आता आपल्याला हाऊ टू अप्लाय कसा करायचा बघा. डिझायर कॅन्डिडेट शॉल बी अप्लाय थ्रू ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला पोर्टलवर. आता हे बघा ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवर देऊन सण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि अप्लाय करू शकता. त्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे, आधार कार्ड आणि कास्ट फोटो सिग्नेचर NOC लागणार आहे गव्हर्नमेंट ऑफ पब्लिक सेक्टरचे. आता त्याची ॲप्लिकेशन फी तुम्हाला माहीत असेल. हे बघा रेग्युलर पोस्टसाठी, आता रेग्युलर म्हणजे परमनंट पोस्टसाठी आपल्याला 500 रुपये, ती नॉन रिपीटेबल आहे. जनरल OBCसाठी 250 रुपये बघा. ST&Cसाठी थ्रू ऑनलाईन पेमेंट. जनरलसाठी 500 रुपये आणि SC&Tसाठी 250 रुपये तुम्हाला या वेबसाईटवर भरावं लागेल. आता जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत दिली तुम्हाला सांगितलं होतं वरती, ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीसाठी बघा काय फी इथं. ॲप्लिकेशन फी वर नॉन रिपीटेबल आहे 150 150 रुपये राहणार आहे. ST&T OBC सगळ्यांसाठी आपल्याला या वेबसाईटवर भरायचं आहे sainikchandrapur.in. हे बघा लास्ट डेट ऑफ सबमिशन काय दिलेलं आहे. हे बघा लास्ट डेट ऑफ सबमिशन हे बघा 17 जानेवारी 2022. जवळपास तुमच्याकडे 1 महिना आहे. पुढच्या 17 तारखेला म्हणजेच 17 जानेवारीला भरावं लागेल लास्ट डेट. डेट ऑफ एक्झामिनेशन दिलेले आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन फर्स्ट फेजसाठी होणार आहेत. विल बी पब्लिश ऑन स्कूल वेबसाईटवर तुम्हाला दिसणार आहे. एक्झामच्या 15 दिवस अगोदर दिसणार तुम्हाला वेबसाईटच्या. तसेच TADA कॅन्डिडेट इज नॉट ॲडमिशेबल, म्हणजे TADA तुम्हाला कोणाला भेटणार नाहीत.
कॉल लेटर शॉल बी डिस्पॅच ऑन रजिस्टर्ड व्हॅलिड ईमेल कॅन्डिडेट. म्हणजे कॉल लेटर तुम्हाला रजिस्टर केल्या ईमेल आय डीवर भेटणार आहे. नो पोस्टर करेस्पॉन्डिंग शॉल बी इनिशिएट. कोणत्याही पोस्टरने तुम्हाला कॉल लेटर पाठवता येणार नाही, म्हणजेच हॉल तिकीट पाठवता येणार नाही. तुम्हाला सगळं ती ईमेलवर पाठवणार येणार आहे. रिटर्न एक्झामिनेशन विल बी शेड्यूल ॲज फॉलो. बघा आता रिटर्न एक्झाम कसं होणार आहेत. TGT इंग्लिश, TGT सायन्स, सोशल सायन्स, मॅथमॅटिक्स, जनरल सायन्स, कॅम्प्युटर, आर्ट, म्युझिक. बघा